नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे, बैठका, सभा, यात्रे यांचे सत्र सुरू आहे। यातच मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। यावरून राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर विरोधक टीका करताना दिसत आहेत। यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले। या घडामोडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे दौऱ्यावर आहेत। यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकत हल्ला करण्यात आला। यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। तसेच यामागे ठाकरे गटातील पदाधिकारी सामील असल्याचा दावा करत माझ्या नादी लागू नका, माझे मोहळ उठले तर तुम्हाला सभा घेणे कठीण होईल असा इशारा दिला। यानंतर काही तासात ठाण्यातील सभेसाठी जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ, बांगड्या, शेण फेकत तीव्र प्रतिक्रिया दिली। ठाकरे गट आणि मनसैनिक भिडल्याचेही दिसले। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भाष्य केले। अशा पद्धतीने महाराष्ट्रात मागे कधीच काही घडले नाही। हे महाराष्ट्राचे नावलौकिक खराब करणारे आहे। सर्व राजकीय पक्षांनी, सत्ताधारी विरोधकांनी बोध घेतला पाहिजे। ज्या पक्षात नेतृत्वाकडून किंवा कार्यकर्त्यांकडून चुका होत आहेत त्या चुका ताबडतोब थांबल्याच पाहिजेत असे अजित पवार म्हणाले। तर दुसरीकडे खरी सुरुवात ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली। मराठवाड्यात राज ठाकरेंचा ताफा अडवला गेला, त्याच ॲक्शनला आज रिॲक्शन दिल्याचे पाहायला मिळाले। परंतु असे आंदोलन कोणालाच अपेक्षित नसते असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। दरम्यान आम्ही बाळासाहेब यांचे विचार कधीही सोडले नाहीत। सत्तेसाठी कुठलेही कॉम्प्रोमाइज आम्ही विचारांशी करणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईकलेट पाहता तर लोकांची पसंती कोणाला आहे ते पाहावे। ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला सांगतो। आधी दिल्लीतील लोक मातोश्रीमध्ये यायची आणि हे लोक आता मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत आहेत। बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचे अशा प्रकारचे कामं केले असते तर बाळासाहेबांनी त्यांना जंगलात फोटोग्राफी काढण्यासाठी पाठवले असते असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।